नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धादवड सर दत्त विद्यालय जवळेकरला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी विज्ञान या विषयातील पहिलं प्रकरण जे काय आहे, सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण या घटकाविषयी माहिती बघणार आहोत. थोडे आठवा. सजीवामधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते? पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविध रंगी फुले आहेत. काही वनस्पती पाण्यात आढळतात, तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात. काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकाराच्या आहेत. काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये विविधता आहे. काही एकपेशीय तर काही बहुपेशीय. काही अपृष्ठवंशीय म्हणजेच ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी, तर काही पृष्ठवंशीय ज्यांना पाठीचा कणा आहे असे. तसे जलचर म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, भूचर जमिनीवर वास्तव्यास असणारे प्राणी, उभयचर पाणी आणि जमीन अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य करणारे प्राणी, नभचर आकाशामध्ये विहार करणारे प्राणी व सरपटणारे प्राणी अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे. हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी? सांगा पाहू. काश्मीर व राजस्थान या प्रदेशांमध्ये आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? तर काश्मीरमध्ये आढळणारे प्राणी हे बर्फाळ प्रदेशात असणाऱ्या प्राण्यासारखे म्हणजेच अंगावर जास्त केस असणारे प्राणी असतात. राजस्थानमध्ये उंटासारखे प्राणी जे पाण्याशिवाय कितीही दिवस राहू शकतात असे प्राणी आढळतात. काश्मीरसारख्या हिमप्रदेशात देवदार, पाईन असे सूचिपर्णीय वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. सूचिपर्णीय वृक्ष म्हणजे त्याचा आकार शंकूसारखा असतो. कारण काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असते आणि ही बर्फवृष्टी झाल्यावर तो बर्फ त्या झाडांवरतून सहज खाली यावा म्हणून त्याचा आकार जो काय तो शंकूसारखा किंवा निमुळता असतो. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंगसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. कारण राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पावसाचं प्रमाण जे काय ते अत्यंत कमी आहे. फार क्वचित किंवा अतिशय कमी प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी पडत असतो आणि म्हणून त्या परिस्थितीशी अनुकूलन अशा वनस्पती आपल्याला राजस्थानसारख्या प्रदेशात बघायला मिळतात. निवडुंग, बाभूळ या. तर या ज्या काही वनस्पती आहेत, बाभूळ, निवडुंग या वनस्पतींची पाने अतिशय छोटी आणि त्यांच्यावरती काटे असतात. त्या काट्यांमधून बाष्पीभवन हे कमी प्रमाणात होतात आणि म्हणून कमी पाण्याच्या ठिकाणी या वनस्पती जगू शकतात. तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही असे का? कारण उंटाच्या शरीराची रचना अशा प्रकारची आहे की तो वाळवंटात राहू शकतो. त्याच्या पायाच्या तळव्यांना गादी असते आणि त्यामुळे तो वाळूतूनही सहजगत्या चालू शकतो किंवा पळू शकतो. त्याचप्रमाणे तापलेल्या वाळूतूनही त्याच्या पायाचे संरक्षण होते. तसेच त्याचे पाय लांब असल्यामुळे त्याचे शरीर जमिनीपासून उंच असते. मान लांब असल्यामुळे तो वनस्पतींचा शेंड्याकडील पाला किंवा वनस्पतीवरील पाला सहज खाऊ शकतो. त्याला पाणी मिळाले जरी नाही तरी तो पाण्याशिवाय कितीही दिवस राहू शकतो. तसेच त्याच्या शरीरावरती बर्फाळ प्रदेशात असणाऱ्या प्राण्यांप्रमाणे केसही नाही किंवा थंडीपासून त्याचं संरक्षणही काश्मीरसारख्या प्रदेशात होऊ शकत नाही. म्हणून उंट हा प्राणी वाळवंटी प्रदेशातच आढळून येतो. तो काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशात आढळून येत